गणपती बाप्पांची सर्वात आवडती मिठाई म्हणजे उकडीचे मोदक. मऊ आणि लुसलुशीत मोदक खरोखरच खास असतात. आज मी पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवून पाहते. त्यासाठी सर्वात आधी 2 वाट्या तांदूळ धुवून घेतले. त्यानंतर स्वच्छ कापडावर पसरवून फॅन खाली वाळवून घेतले. एका पॅन मध्ये तूप टाकून त्यामध्ये खसखस, बारीक चिरलेले सुके मेवे आणि ओला नारळ टाकला. नारळ थोडासा परतल्यावरती त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा. थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं जायफळ घालून हलकेसे परतून घ्यायचे. आता सारण थोडं थंड होऊ द्यायचं. आता उकडीसाठी एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी आणि थोडंसं तूप टाकायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं. गुठळ्या न होता छान परतून घ्यायचं. मऊ झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून ते 5 मिनिट शिजवायचं. थोडंसं तूप लावून ते मळून घ्यायचं. मोदकाच्या साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं. त्यानंतर मध्ये गोडसर सारण ठेवून सुंदर मोदकाचे आकार द्यायचे. वाफवण्यासाठी कढईत पाणी टाकून त्यावरती एक चाळणी ठेवायची. त्यावरती एक स्वच्छ कपडा ठेवायचा आणि सगळे मोदक रचून घ्यायचे. 15 मिनिटासाठी झाकण ठेवून त्याला वाफ द्यायची आणि झाले तयार नरम, सुवासिक आणि लुसलुशीत उकडीचे मोदक. बाप्पांसाठी खास नैवेद्य.